अरे प्रत्यक्ष देवीनच तुझ्या परडीत मुक्ताचं दान टाकलंय हे ध्यानात ठेव आणि हो मोरा. नाही, हे नाही होऊ शकत आहे. सारंगनं खूप मोठी चूक करतोय आणि सासूबाई त्याला साथ देऊन आणखीन मोठी चूक करतायत. सारंगचं मुक्तावर कितीही प्रेम असलं तरी हे नातं जुळणं अशक्य आहे हे सासूबाईंना समजायला पाहिजे. मलाच काहीतरी करावं लागेल, हे तर मोठा अनर्थ घडेल. सारंग, इथे आहेस तू? सांगून तरी यायचं ना. घरभर शोधते मी तुला. बर चल पटकन खाली चल, सगळे जण वाट बघतायत. साखरपुड्याची तारीख ठरवायची ना. सारंग चल. हो आलोच. साखरपुडा लवकरात लवकर करायचं ठरलंय. आर्या आणि सारंगचं लग्न यांनी आपल्या प्रतिष्ठेवढ्या मनावर घेतलंय. येते, वाट बघतायत ना सगळे. आई जगदंबे समजून नीट होऊ दे. सारंग असा का बसलायस? नाही आई, असंच. आय मीन तुझीच वाट बघत होतो. तुला माझ्याशी काही बोलायचं असेल तर ही वेळ नाहीये ती. हे वाट बघत असतील ना. सारंग, गेली अनेक वर्ष शिक्षणाच्या निमित्ताने परदेशात आहेस तू. त्यामुळे या घरातले वाद, दुरावलेली माणसं, दुखावलेली मनं याबद्दल तुला काहीच कल्पना नाहीये. तू आल्यानंतर काही तुला जाणवलं की नाही हेही मला ठाऊक नाही. आणि या श्रीमंत घराच्या आनंदाला ना एक कुबट वास आहे. स्वच्छ निर्मळ असा आनंद नाहीच आहे रे या घरात. पण जेव्हापासून आर्या या घरात आले ना, हा गुप्पटपणा खूप कमी झालाय. आणि याचं कारण माहितीये तुला? कारण तुझे वडील आनंदात आहेत. हा स्वच्छ निर्मळ आनंद आपल्याला अनुभवायचा असेल तर तुझ्या वडिलांचा आनंद आपल्याला जपायला हवा. आणि ते आनंदित तेव्हाच होतील जेव्हा आर्या सून म्हणून या घरात येईल. सारंग, आर्याशी लग्न करायला तू होकार दिलास आणि या घराच्या सुखासाठी खूप काही केलंस. आता हे सुख असंच राहू दे बाळा. अहो तुमच्यासाठी एकदम जबरदस्त, एकदम काच चुना गुंज पत्ता इलायची खबर घेऊन आलेला आहे. आणि तुम्ही मला म्हणता भैरू मायाकडून तुला पार्टी आहे. लुळूस तर प्यायचं आणि पोट फुटूस तर खायचं. ए काय पाण्या, आता सांगतो का खबर? मुक्ता तुमचं कर्ज नाही फेडू शकत. हा थांबे, ते कस काय? अहो थेट नगरकरांचा फोन आला होता. मुक्ता त्यांच्या घरातून पैसे घेऊन निघाली. ते भाड्यानं माणसं सांगून ते पैसे काढून घ्यायला सांगितले. काय म्हणतो? खरं तेच म्हणतोय. आणि तशी तुमच्या लग्नातला मोठा अडसर संपला. अरे वय ना, मला खात्री होती मुक्ता पैसे घेऊन येणार म्हणून. टेन्शन मध्ये डोळ्याला डोळा नाही रे. आता टेन्शन गेलं पार.
माव बोलणं मोठं होऊ द्या साठ लोट. आता तू म्हणतील तसंच होणार. हा? म्हणजे कसं? पार्टी लोळस्तवर प्यायचं, पोट फुटस्तवर खायचं. चल चला. ए कुठं ते लोळस्तवर प्यायचं, पोट फुटस्तवर पार्टी करायचं. मागून दावत ये. उतर तू बस माग. नको इलायची खबर आहे. तू पुढं बस. आज तू मान. चल 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 मागून ये. चल बस. तुळशी विवाहानंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात आणि साखरपुड्याचं म्हणाल तर पुढील महिन्यात 2 मुहूर्त आहेत. पुढील महिन्यात 3ऱ्या रविवारी उत्तम मुहूर्त आहे. एवढ्या उशिरा? नाही, मला काय वाटतं की नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 9मीला करूया का साखरपुडा? दिवस पण चांगला आहे ना. नाही, माफ करा, तुमच्या परवानगीशिवाय बोलतेय, पण मला वाटतं की लग्नाला वेळ घेऊया, पण साखरपुडा मात्र लवकरात लवकर करूया. उत्तम. तुमचा हेतू शुद्ध आणि पवित्र आहे, त्यामुळे माझी परवानगी आहे. रावसाहेब, तुम्ही काय म्हणताय? मी असं, हे बघा, आता मुलीच्या बापानी होकार दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही किंतु परंतु करू नका. ठीक आहे, ठीक आहे. ये उभी ना बात. नवरात्रीचा कुठलाही दिवस उत्तम, 9मी अधिक योग्य. चला, ठरलं तर मग. म्हणजे येत्या 9मीला आर्या आणि सारंग दोघे एकमेकांना मिस कॉल देणार. मिस कॉल? अगं, रिंग रिंग.